सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी आहे, कारण नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्यामुळे आता भाजीपाल्याचे दर हे वधारलेले आहेत। यासोबतच उष्णतेची लाट ही सुरू असल्यामुळे बाजारात आलेला भाजीपाला हे खराब होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आणि याचाच परिणाम दरांवर सुद्धा होतोय। सध्या एपीएमसी मध्ये 500 गाड्यांची आवक होत असून मागणी जास्त आहे, मात्र पुरवठा कमी झाल्यामुळे दर वाढलेले आहेत। दरम्यान काही दिवस हे दर असेच चढे राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। भाज्यांचे दर नेमके सध्या कसे पाहूयात। परसबी 15 दिवसांपूर्वीचे 33 रुपये इतका दर तर सध्या 100 वर हा दर गेलेला आहे। एवढा 15 दिवसांपूर्वी 28 रुपये होता तर सध्या 40 रुपये इतका दर झालेला आहे। काकडी 15 दिवसांपूर्वी हे दर 12 रुपये होते, मात्र सध्या 20 रुपयांवर गेलेली आहे। शेवगा शेंगा 15 दिवसांपूर्वीचे दर 25 रुपये तर सध्याचे दर मात्र 30 रुपये इतके आहेत। वटाणा 15 दिवसांपूर्वी 65 रुपये इतका दर होता, सध्या मात्र 100 रुपये यासाठी मोजावे लागतात। फ्लॉवर सुद्धा 15 दिवसांपूर्वी 9 रुपयांपर्यंत मिळायचं, मात्र आता 16 रुपये यासाठी द्यावे लागतील। गवार 15 दिवसांपूर्वी 40 रुपयांपर्यंत मिळत होती, मात्र सध्या 35 रुपये मोजावे लागतील। ढोबळी मिरची 15 दिवसांपूर्वीचा दर हा 37 रुपये इतका, आता मात्र 35 रुपये मोजावे लागतील। भेंडी 15 दिवसांपूर्वी 27 रुपये मोजावे लागत होते, आता मात्र 38 रुपये द्यावे लागणार आहेत। चवळी 15 दिवसांपूर्वी 20 रुपयांना मिळत होती, सध्या मात्र 26 रुपयांना चवळी मिळू शकते। सुरण 15 दिवसांपूर्वीचे दर हे 55 रुपये इतके होते, सध्या मात्र 60 रुपयांवर सुरण मिळते। आणि कोथिंबीर 15 दिवसांपूर्वी 15 रुपयांना, आता मात्र 15 रुपयेच कोथिंबीरीसाठी मोजावे लागतात। ही दिलासाची बातमी आहे। मेथीसाठी मात्र 15 दिवसांपूर्वी 10 रुपये जी मेथी आता 15 रुपयांना मिळते। पालक 15 दिवसांपूर्वी 10 रुपयांना मिळत होता, आताही 10 रुपयांनाच मिळतोय। कांद्याची पात 15 दिवसांपूर्वी 12 रुपयांना मिळत होती, आता मात्र 18 रुपये मोजावे लागतील। मुळा 15 दिवसांपूर्वी हा 10 रुपयांना मिळायचा, आता मात्र 50 रुपये द्यावे लागणार आहेत।